मंडळी, तुम्ही शेतकरी असाल, छोटा उद्योग करत असाल किंवा शिकत असाल तर तुमच्यासाठी एक खास माहिती सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्ही घरी बसून महिन्याला किमान 35 ते 50 हजार रुपये सहज कमवू शकता, तेही 5 मिनिटात. त्यासाठी गुंतवणूक तर अतिशय कमी लागणार आहे, शिवाय मार्केटमधून रॉ मटेरियल अतिशय कमी किमतीत भेटणार आहे आणि त्याला मागणी ही प्रचंड असणार आहे. तर मंडळी, आज आपण घरी बसून घरातून कमी गुंतवणुकीतून करता येणारा व्यवसाय, ज्याला पैसे कमी लागतात, मेहनत कमी लागते, मार्केटमध्ये मागणी प्रचंड असते, तो नेमका कोणता व्यवसाय आहे, तो कसा सुरू करायचा, याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा. तर मंडळी, आज आपण मार्केटमध्ये प्रचंड मागणी असणारे प्रोडक्ट जसे की कस्तुरी मेथी, सुकवलेली कोथिंबीर, टोमॅटो पावडर, औषधी वनस्पती, मसाले, काढा किंवा सुकवलेल्या फळभाज्या, जे मार्केटमध्ये कमी किंमत झाल्यावर खरेदी करून सुकवून पॅक करून दुकानातून चढ्या भावाने विकू शकता, तेही म्हणजे सोलार ड्रायरचा उपयोग करून, जे तुम्हाला महिन्याला भरपूर फायदा करून देणार आहे. मंडळी, सीझनमध्ये जेव्हा भाजीपाल्यांचे जास्त उत्पादन होते त्यावेळी योग्य किंमत न मिळाल्यामुळे भाजीपाला रस्त्यावरती फेकून देतो, पण जर आपण तो सोलार ड्रायरचा उपयोग करून सुकवला तर प्रचंड नफा कमवू शकतो. सोलार ड्रायर हे सौर ऊर्जेवर चालणारे यंत्र आहे, ज्याची किंमत 30,000 रुपयापासून सुरू होते. यामध्ये नियंत्रित उष्णतेमुळे भाजीपाला, फळे, मसाले पटकन वाळतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा रंग, चव, पौष्टिकता जशीच्या तशी कायम टिकून राहते. म्हणजेच बाजारात आपला माल दिसायलाही आकर्षक दिसतो आणि दर्जेदारही राहतो. मंडळी, सोलार ड्रायरमुळे हंगामी फळे, भाज्या आपण वर्षभर साठवून विकू शकतो. वाळवलेले उत्पादन जसे की आंब्याचे काप, मिरची, कांदा, हळद, कोथिंबीर, मेथी, ज्याला सुकवल्यानंतर आपण कस्तुरी मेथी म्हणतो, शेवग्याचा पाला, औषधी वनस्पती यांचा भाव सुकवल्यानंतर नेहमीच जास्त असतो. त्यामुळे यांना निर्यात दर्जाचे उत्पादन तयार करून देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत विक्री करू शकता. मंडळी, सोलार ड्रायरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वीज किंवा गॅसवर खर्च नाही. हे फक्त सूर्याची मोफत ऊर्जा वापरून काम करतो. थोडक्यात सांगायचं तर सोलार ड्रायर हे पर्यावरणपूरक, कमी खर्चिक आणि जास्त नफा देणारं मशीन आहे. मंडळी, आता आपण सर्वजण फळे, भाजीपाला, मसाले वाळवण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा उपयोग करतो, म्हणजे उन्हात टाकतो, सुकवतो, मग यामध्ये सुकवलेल्या धान्यांमध्ये किंवा फळभाज्यामध्ये धूळ जाते, जागा जास्त लागते आणि खराबही मोठ्या प्रमाणात होतं. पण जर तुम्ही शेतकरी असाल किंवा छोटे उद्योग असाल तर तुम्ही फळभाज्या सुकवून जर विकलात तर तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवता येईल. तर मंडळी, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट नक्कीच खाली कळवा.